तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आमच्या स्पीड एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं हर्ष स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत 5वीचा कठीण समय येता स्वाध्याय. आता परीक्षा चालू आहेत ना आपले, त्यामुळे आता मी सुरू करतो. का ते सांगा. कठीण समय येता का ते सांगा. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढले तरी जमतील. पहिला प्रश्न. पहिल्यांदा बैलाचा गळफास सोडवून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले. म्हणजे आता कारण. उत्तरेचं कारण असे केले नसते तर प्राणाला मुकले असते. मग ते पहिल्यांदा बैलाचा गळफास सोडून मग ते तरुण गाडीवानाकडे वळाले. दुसरा प्रश्न पाहू. गाडीवान व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता. कारण अपघातानंतर त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. तो तिला शोधत व्याकुळ होऊन गाडीभोवती फिरत होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो. तिसरा प्रश्न पाहू. मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला. कारण. उत्तर कारण त्याला गड्ड्यावर पडलेले ऊस काढायला विद्यार्थ्यांची मदत हवी होती. त्यामुळे मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला. गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती. उत्तर अपघातानंतर आई खड्ड्यात निश्चित पडली होती. त्यामुळे गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. गाडीवानाची बायको ऊसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहे. त्या 2 तरुणांना कसे कळाले? ओळखा असे. उत्तर ऊसाच्या गाडीला अपघात होऊन गाडी एका बाजूला कलली. त्यामुळे खड्ड्यात पडली. त्या 2 तरुणांनी त्या गाडीवानाला गाडीभोवती फिरताना पाहिले. त्यामुळे त्या 2 तरुणांनी ओळखले असे. दुसरा. शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले? उत्तर एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना अपघाताविषयी कळवले. त्याने हात जोडून गुरुजींकडे विद्यार्थ्यांची मदत मागितली. एकेका मुलाने एक मोळी जरी उचलली तरी बाईचा जीव वाचेल ही त्याची विनंती गुरुजींना कळली. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले. प्रश्न तिसरा. गाडीवानाला हुदके का आवरत नव्हते? अपघातामध्ये त्या 2 तरुणांनी व विद्यार्थ्यांनी त्या बाईचा जीव वाचवला. कारखान्याच्या अधिकाऱ्याने त्या दवाखान्याच्या खर्चाची व त्या कामाची हमी दिली. तेव्हा गाडीवानाच्या डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे गाडीवानाला हुंदके आवरत नव्हते. प्रश्न तिसरा. या पाठात खालीलपैकी कोणाची भूमिका तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली? का ते सांगा. कारण. नंबर 1. पत्रकार, शिक्षक, त्यांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, कारखान्याचे. उत्तर पहिला आहे पत्रकाराची भूमिका आम्हाला खूप आवडली. पत्रकाराची भूमिका सर्वात जास्त महत्त्वाची वाटली. कारण. पहिलं, त्यांनी बैलांचा गळ्यातील फास मोकळा करून बैलाचे प्राण वाचवले होते. दुसरं, शाळेत शिक्षकांना भेटून विद्यार्थ्यांची मदत घेतल्यामुळे गाडीवानाच्या बायकोला वाचवता आले होते. तिसरं, सुमोमध्ये घालून गाडीवानाच्या बायकोला दवाखान्यात नेले. म्हणून पत्रकारांची भूमिका आम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली. प्रश्न चौथा. वाक्यात उपयोग करा. नंबर 1. प्रसंगावधान राखणे. वाक्य. संकटाकाळी प्रसंगावधान राखणे अतिशय महत्त्वाचे ठरले. दुसरं. काळजीत धसा घेणे. अंगणात खेळणारा बाळ दिसेना तेव्हा आईच्या काळजात धस्स झाले. तिसरं. भेदरलेल्या नजरेने पाहणे. वड्याला लागलेल्या आगीकडे सगळेजण भेदरलेल्या नजरेने पाहत होते. चौथं. हायसे वाटणे. परीक्षेत अपेक्षाप्रमाणे गुण मिळवलेले पाहून रजनीला हायसे वाटले. 5वा. डोळे पाणावणे.
खूप दिवसांनी घरी परतलेल्या राजूला पाहून आईचे डोळे पाणावले. 6. प्रसंगाचे गांभीर्य जाणणे. प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारने पूरग्रस्तांना योग्य ती मदत केली. 7. मार्गी लावणे. शिवरामपंतांनी पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांना मार्गी लावले. 8. निश्चित पडणे. आजारी असलेले वासरू निश्चित पडून होते. प्रश्न 5. पाठातील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा. नंबर 1 कच्चे पक्के. नंबर 2 उतार चढ. नंबर 3 आडवी उभी. नंबर 4 खाली वर. प्रश्न 6 खालील प्रश्नांना मराठी शब्द लिहा. बाईक, मोटरसायकल. प्लीज, विनंती करणे. शॉक बसणे, विजेचा धक्का लागणे. फ्रॅक्चर, हाड मोडणे किंवा अस्थिभंग. ॲम्ब्युलन्स. रुग्णवाहिका. अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे चॅनल खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.